अनुभव मंडपाच्या माध्यमातून करणारे महात्मा बसवांना, दैत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, इब्राहिमपूर नगरीचे सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, एक 2 मिनिट. तर काय ट्रेंड्स जेव्हा आपण सर जयंती साजरी करतो, तर खरं तर काही गोष्टीवरती प्रामुख्याने बोलणं गरजेचं आहे. या ठिकाणी आता प्रास्ताविकामध्ये आपण या लुंबिनी विहाराची निर्मिती करत आहात आणि इब्राहिमपूर हे छोटस गाव आहे आणि या गावामध्ये एवढी सुंदर छान जयंती आपण साजरी करत आहात. तर जेव्हा या जयंती करत असताना प्रामुख्याने काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा आपण जयंती साजरी करतो, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या अनुषंगाने कुठल्या जयंतीमध्ये सहसा बोलले जात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना वाचणारी पिढी जी आहे किंवा अनुभवून सांगणारी जी पिढी आहे त्या अजून नवीन जनरेशन मध्ये येत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाचन आहे, लिखाण आहे, त्यांचे जे विचार आहेत ते जनसामान्यापर्यंत पोहोचायचे असतील तर जयंती हे खूप चांगलं माध्यम आहे. लोक जे जमतात, आपण जे कार्यक्रम आयोजित करता, या कार्यक्रमाचं आयोजनामध्ये खर्च येतो, त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करत असता. तर हे मेहनत केल्यानंतर ते कार्यक्रम लोकांपर्यंत विचार पोहोचणं हे जर तुमचा मेन उद्देश असेल तर तो सफल झाला पाहिजे. परंतु होतंय काय की विचाराला फाटा देऊन नको त्या गोष्टीचं स्टोर मागवला जात आहे. आता प्रामुख्याने तुम्ही एक उल्लेख केलेला आहे की आम्ही डीजे वाजवून जयंती न करता विचाराची जयंती करतो. चांगली गोष्ट आहे. विचार तर सर्वात महत्वाचे है. अगर आदमी को आगे बढ़ना है तो सोचना पड़ेगा. जो माणूस विचार करतो तोच माणूस पुढे जातो. म्हणजे सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती विचाराची आहे. जर हा विचार जर पुढे आणण्याचा असेल, विचार जर पुढे न्यायचा असेल, आपल्याला आपल्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर मार्ग कोणता आहे, मार्ग तर शोधावा लागेल. प्रत्येकाला मार्ग शोधताना एकाचा मार्ग चुकीच्या दिशेने गेला तर त्याच्या आयुष्याची बर्बादी होते आणि चांगल्या मार्गाने गेला तर त्याच्या आयुष्याचं भलं होतं, सोनं होतं, कल्याण होतं. मग हा विचार जो महत्वाचा असेल तर तो विचार हा फुले शाहू आंबेडकर विचार आहे आणि हा फुले शाहू आंबेडकर विचार हा जनसामान्यामध्ये पोहोचवला पाहिजे. तर हा जनसामान्यापर्यंत पोहोचायचा असेल तर या ठिकाणी जेवढे काही ही मंडळी वर बसलेली आहे, काही खाली बसलेली, आपण सत्कारामध्ये जवळजवळ एक अर्धा तास घालवता. सत्कार सन्माननीय लोक सर्वच असतात. ह्याच्यामध्ये तुमचा प्रश्न पडतो की नेमकं राहिलं का, कोणी अजून राहिलं तर परत वांद्यावर राहायचं काम. तर जो एक तर आपण जयंतीमध्ये कुठला विषय देत नाही, वक्ते कमीत कमी 1 किंवा 2 वक्ता ठेवायला पाहिजे आणि त्या विषयावरती बोलला पाहिजे. म्हणजे त्या विषयाला अनुषंगाने त्या विषयाला धरून बोलता येतं. सध्याच्या परिस्थितीमधला कोणता करंट विषय आहे तो लोकांपर्यंत गेला पाहिजे. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती बोलायची राहून जाते आणि नको त्या गोष्टीवर संभाषण होत राहतं. आता तर असं झालेलं आहे की सर्वच्या सर्व जयंत्या ह्या स्पॉन्सर्ड जयंत्या आहे. एखादा कोणीतरी जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा सरपंच असेल किंवा आमदार असेल किंवा कोणीतरी असेल तर हे लोक स्पॉन्सर करायला लागले. म्हणजे स्पॉन्सर्ड जयंत्या आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला गेल्या 70-75 वर्षापर्यंत एवढे सारे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. आजच्या घडीला आपण चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती पोहोचलेलो आहोत. 75 वर्ष झाले तरी आपल्याला पावत्या पडायची गरज पडायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या बलबुत्यावरती जयंत्या सुद्धा अजून साजरा करू शकत नाही की शोकांतिका.
जेव्हा आपण आपल्या महापुरुषांना आपण सर्वोच्च लेवलवरती मानतो, त्याच्यासाठी आपण स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार होतो आणि दिलेले आहे. संघर्ष अजून बी चालू आहे, प्रत्येक गोष्ट चालू आहे. आपल्या इथे टेंभुर्णी गाव आहे, पोचीराम कांबळे शेवटच्या क्षणापर्यंत जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उद्घोष करत करत मरावं लागलं त्यांना. म्हणजे ही परिस्थिती आहे. लोक बाबासाहेब आंबेडकरांसाठी मरण्यासाठी सुद्धा तयार आहेत. त्यांचा विचार हा फक्त जयंती जी साजरी करतो आहोत, तर ही सर्व सण जनमानण्यापर्यंत सामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही जयंती जेव्हा आपण इथं साजरी करताय, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल किंवा तुमच्या खेडा गावामध्ये गावखेड्यामध्ये सर्व बहुजन समाजच आहे, SC ST OBC आणि मायनॉरिटी, आणि सर्वांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, म्हणून हा समाज पुढे गेलेला आहे. मग या सर्वच्या सर्व लोकांना तुम्ही या जयंतीमध्ये का आणू शकत नाही? 10 मिनिटं काही घाई नसेल सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेव्हा त्यांनी पहिल्यांदा साऊथ बोरो कमिशन आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये जी मांडणी केलेली होती 1932 ला, इथल्या SC समुदायाला 1932 पासून रिझर्वेशन दिले. ब्रिटिशांकडून गोलमेज परिषदेमध्ये लढून बाबासाहेब आंबेडकरांनी SC समुदाय म्हणजे कोण की त्या काळचा अनटचेबल, अछूत, ज्याला लोकांची सावली किंवा स्पर्श चालत नव्हता, अशा लोकांना आणि त्या अनुषंगाने त्यांच्यासोबत ST समुदाय जो की जंगलामध्ये राहणारा समुदाय, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांशी लढून 1932 पासून हे हक्क आणि अधिकार दिले. 1932 ते आज जवळजवळ 100 वर्ष होते. तेव्हापासून हे रिझर्वेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे मिळालेले आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी संविधान सभेमध्ये असताना OBC साठी, अदर बॅकवर्ड कम्युनिटीसाठी रिझर्वेशन दिलेले. अदर SC ST OBC आणि मायनॉरिटी या जाती व्यवस्थेमधला हा जो समाज आहे त्यांना इक्वल राईट्स नव्हते. आताचे OBC म्हणजे पूर्वीचे शूद्र, म्हणजे जे सेवाकरी लोक होते ते या रंजल्या गांजलेल्या शेवटच्या टोकापर्यंतच्या माणसाला हक्क आणि अधिकार पोहोचवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, आज सर्व मायनॉरिटी कम्युनिटीज आणि अदर बॅकवर्ड कम्युनिटीज SC ST हे त्यांना आपलं देवतापेक्षा जास्त मानतो. पार्लमेंटमध्ये अमित शहा म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे नाव घेत आहेत तुम्ही, तर ह्या जो समुदाय आहे, ह्या समुदायाला लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला का म्हणतात की आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय किंवा संविधानाशिवाय जेव्हा जेव्हा या देशावरती हल्ले, अत्याचार, अन्याय किंवा ह्या कालचा जो पुलवामा होता, ह्या सगळ्यांच्या ज्या गोष्टी जर बघितल्या, इलेक्शन असतील, तर या देशामध्ये जे अगोदरचे जे सत्ताधारी लोक होते, ब्रिटिश गेले आणि काही लोकांच्या हातामध्ये सत्ता आली, अजून पण ती सत्ता त्यांच्या हातामध्येच राहावी, या बहुजन लोकांकडे ही सत्ता येऊ नये म्हणून जे प्रयत्न करणारे आहेत, डिवाइड अँड रूल, हाणामाऱ्या किंवा त्या जाळपोळी किंवा दंगली ज्या होतात, तर या माध्यमातून ही जी व्यवस्था आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि जयंतीच्या दिवशी ह्या करंट विषयावरती काही वक्त्यांनी आपले विचार मांडले पाहिजे, लोकांपर्यंत, जनमानसापर्यंत पोहोचवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला या जयंती केल्याचं सार्थक होईल. मी डॉक्टर पेशा करतो इथं देगलूरमध्ये. या ठिकाणी अनुभव असे आहेत की आजच्या घडीला सुद्धा की आरोग्याच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या समस्या आहे. या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या एवढ्या समस्या आहे की त्याला विचारायची सोय नाही. आपण त्या अंधश्रद्धेच्या गर्तेमधून अजून बाहेर निघालेलो नाही. म्हणजे या ठिकाणी जर कोणत्या स्पेशालिस्ट लोकांना जर काम करायची एवढी मोठी, खूप मोठी संधी आहे की कुठल्याही विषयावरती जर काम करायला बसलं तर त्यांचं आयुष्य पूर्ण होणार नाही. डॉक्टर दाभोळकर होते, त्यांनी फक्त लोकांमध्ये अंधश्रद्धा होऊ नये ह्याच्यासाठी महाराष्ट्रभर जनजागरण केलं आणि त्यांनी या सरकारांना हमेशा निवेदन देणं की बा एक जो कायदा आहे तो लागू करावा, अंधश्रद्धा निर्मूलन, की जे कोणी अंधश्रद्धा करत असतील, जर एखादी बाई चेटिंग करते असेल, एखादा मनुष्य चतुर्गिरी करत असेल, जर त्याला
लोक धरतात आणि नंग करून मारतात. तर असं झालं नाही पाहिजे, असं घडलं नाही पाहिजे. तर ह्याच्यासाठी कायदा करावा म्हणून. परंतु त्यांच्या हयातीमध्ये कायदा तर झाला नाही, परंतु ते असा कायदा का आणतात म्हणून त्यांना सकाळी पुण्यामध्ये गोळ्या घालून ठार केलं. म्हणजे ही अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना मारल्याच्या नंतर मग गव्हर्नमेंटला उपलब्धी झाली आणि त्यांनी कायदा लागू केला. साप चावल्यानंतर लोक कुठे जातात? काळी झाल्यानंतर लोक कुठे जातात? तर ह्या ज्या अंधश्रद्धा, आम्ही कितीही सांगा, तुम्हाला मेंदूचा अटॅक झाल्यानंतर लोक कुठे जातात? इतर उपचार करणारे खूप सारे लोक आहेत, गावागावामध्ये लोक आहेत, स्पेशालिस्ट आहेत. या स्पेशालिस्ट लोकांवरती सुद्धा भरोसा करत नाही. समजावून सांगितलं तरी, अरे बाबा तुला पॅरालिसिस झालंय ना, फक्त पॅरालिसिस नाव काढू द्या साहेब. लागलीच ते इथं कोणतं गाव आहे त्या गावाला जातात, तुम्हाला गावाचे नाव माहित असतील. तर अशा प्रकारचा हा जो सावळा गोंधळ आहे की हे लोकांपर्यंत आपण ह्या गोष्टीच्या समस्या घेऊन गेलं पाहिजे. तुमच्याकडे जर नॉलेज असेल तर त्या गोष्टीचा लोकांना 4 गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. म्हणून जेव्हा जयंती करत असताना, हे प्रत्येक गोष्टीचा अवलंबर बघत असताना असं वाटतंय की खरंच आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतोय का दुसराच उत्सव करतोय. फक्त या बॅनरच्या संदर्भामध्ये एक गोष्ट शेवटचं सांगतो आणि थांबतो. बॅनर काढतात आणि त्याच्यावरती खूप सारे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छोटा असतो आणि सर्व लोकांचे, कार्यकर्त्यांचे फोटो मोठे मोठे असतात. मला सांगा, त्या फोटोकडे बघून कोणाला तरी बरं वाटतंय का? कोणीतरी त्याच्या थोबाडाकडे तिकडे बघतंय का? मग हे का त्या ह्याच्यावरती फोटोवर जात असतील? काही गरज तरी आहे, परंतु नाही. त्या बॅनरवरती जावं. तुम्हाला बॅनरच काढायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोटेशन टाका. मी 2015-16 एक बॅनर काढलं होतं आणि अण्णाभाऊ साठे चौकामध्ये लावलं होतं ऑक्टोबरच्या संदर्भामध्ये. तर ते बॅनर होतं, तथागत गौतम बुद्धांच्या विचाराने प्रेरित होऊन सम्राट अशोक हे अहिंसक बनले आणि श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुन हिंसक बनले. एवढंच लाईन होती. तर मला शोधत शोधत पोलीसवाले आले माझ्याकडे संध्याकाळी. मी सापडलो नाही. सकाळी अर्ली इन द मॉर्निंग घरी माझ्या हजर झाले आणि मला शोधून मला रिक्वेस्ट केली, साहेब काय करा, ते बॅनर तेवढा काढा. म्हणलं असा काय प्रॉब्लेम झाला त्या बॅनरनं? नाही म्हणले, ते वरून आदेश आलेला आहे SP ऑफिस मधून की ते तुम्हाला बॅनर प्लीज हटवावं लागेल. म्हणजे एवढाच प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे मग, कारण 8 दिवस ते बॅनर पोलीस स्टेशन मध्ये होतं. म्हणजे ह्या जर गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपण कोणत्या दिशेने जातोय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, फुले शाहू आंबेडकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, तथागत भगवान बुद्धांचे किंवा बसवण्णाच्या विचारापासून कोसो दूर जात आहेत. म्हणून आज गरज आहे, नवीन जे जनरेशन येणार आहे ना, ते भयानक जनरेशन आहे. त्यांना पुस्तकांचा गंध नाही, त्यांना वाचू वाटत नाही. 8वीच्या विद्यार्थ्याला पहिलीचं पुस्तक वाचायला दिलं तरी येत नाही. 12वीच्या विद्यार्थ्याला 8वीचं पुस्तक वाचता येत नाही. ग्रॅज्युएट झालेले लोक ग्रॅज्युएट होतच नाहीत, होऊन काय फायदा म्हणतात. आणि सरकार या शिक्षणाच्या माध्यमातून आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये अतिशय उदासीन आहे. तुमच्याकडे कोणता सरपंच बनणार नाही, जिल्हा परिषद मेंबर बनणार नाही, आमदार खासदार तर सोडून द्या. तुमच्या समोर, तुमच्या डोळ्यात देखत हे लोक तुम्हाला बर्बाद करायला, लूट करायला आहेत, तयार आहेत. तुमच्या भल्याचा त्यांनी कधी विचार करणार नाही. मग तुमच्या भल्याचा जर विचार करायचा असेल तर अशा पद्धतीचं तुम्हाला संस्कार केंद्र करावं लागतील. त्या ठिकाणी संस्कार केंद्रामध्ये त्या ठिकाणी लोकांना आणावं लागेल, बसवावं लागेल आणि त्या ठिकाणी एक चॅप्टरवरती, एका विषयावरती चर्चा करावं लागेल, डिस्कस करावं लागेल. तर कुठे येणारे जनरेशन, येणारी पिढी थोडीशी पुढे जाऊ शकेल. एक शेवटचा मुद्दा, तुम्हाला तुमचा न्याय कुठे भेटत नाहीये. महाबोधी महाविहार बौद्धगया इथे गेल्या 150 वर्षापासून संघर्ष करतायत की हे महाबोधी महाविहार बौद्धांचं आहे. तथागत गौतम बुद्धांना तिथं ज्ञान प्राप्ती झालेली आहे, ते तुम्ही त्या बौद्धांकडे सोपवा. परंतु काय होतंय, अजून अजिबात ते सरकार, बिहार सरकार आणि केंद्र सरकार द्यायला तयार नाही. म्हणजे जे बौद्ध भिक्खू आहेत ते गेल्या कित्येक वर्षापासून लढतायत, तरी सुद्धा तुम्हाला त्यांचं असलेलं बौद्ध विहार त्यांच्या नावावर करून देत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला न्याय भेटणं म्हणजे लय दुरापास्त गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने
या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद.